नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत संविधानातील भाग 1 म्हणजेच की द युनियन अँड इट्स टेरिटरी. आज आपण हा भाग सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहोत की आपण संविधानातील जे 25 भाग आहेत ते आपण बघणार आहोत, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. MPSC असो किंवा सर्व सेवा परीक्षा असो, कुठल्याही परीक्षेसाठी संविधानातून प्रश्न हमखास विचारले जातात. म्हणून ही सिरीज तुम्ही पूर्ण करा, म्हणजेच तुमचे जे काय डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील आणि तुम्हाला भारतीय संविधानाबद्दल माहिती मिळणार आहे, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप उपयोगी आहे. तर चला मग थोडाही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. तर द युनियन अँड इट्स टेरिटरी म्हणजेच काय, तर संविधानातील पार्ट 1 जो आहे त्यामध्ये द युनियन अँड इट्स टेरिटरी आहे आणि यामध्ये कलम 1 ते 4 पर्यंत समाविष्ट आहे. आणि जे भारताला जे डिक्लेअर करतात की हे युनियन ऑफ स्टेट्स म्हणजेच की राज्यांचा संघ आहे आणि तो भारताच्या जे काही सीमा आहेत त्याबद्दल पण आपल्याला माहिती देतो. पार्लमेंटकडे हे संपूर्ण अधिकार आहे की जसे की नवीन स्टेट ॲडमिट करायचं असो किंवा नवीन राज्य स्थापन करायचं असो किंवा राज्यांच्या सीमा, प्रदेश किंवा नाव जर बदलायचं असेल तर पार्लमेंटला संपूर्ण अधिकार आहे याशी संबंधित. आणि जो पार्ट 1 आहे हा भारताचा जो स्ट्रक्चर आहे ते फेडरल आहे हे आपल्याला सांगते. आणि जे काय स्टेट्स आहेत ना त्यांना भारताच्या संघीय जो का ढाचा आहे त्याच्यातून वेगळं होण्याचा अधिकार नाही आहे. म्हणजेच की जो भारत देश आहे हा एक संघ राहील अशा प्रकारे संविधानातील तरतुदी भाग 1 मध्ये समाविष्ट आहेत. ठीक आहे, तर आता आपण बघू स्टेप बाय स्टेप कलम वाईज. तर कलम 1 जे आहे म्हणजेच आर्टिकल 1 जे आहे ते आहे संघ राज्याचे नाव आणि त्याचे राज्यक्षेत्र म्हणजेच नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन. त्यातला जो सब क्लॉज ए आहे तो आपल्याला सांगतो की इंडिया दॅट इज भारत शॉल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजेच की भारत हा राज्यांचा संघ असेल आणि भारताला इंग्रजीमध्ये त्याचं नाव इंडिया आहे आणि मराठीमध्ये म्हणजेच की हिंदी भाषेत भारत आहे. ठीक आहे, कलम 1 नुसार भारताचे जे राज्यक्षेत्र आहे ते 3 भागात विभाजित झालेलं आहे. ठीक आहे, तर ते 3 भाग कोणते, तर राज्यांचे प्रदेश, घटक राज्यांचे, केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यात अधिग्रहित केलेले परकीय प्रदेश. अशा प्रकारे कलम 1 जे आहे आर्टिकल 1 जे आहे ते आपल्याला माहिती देते. आता आपण नेक्स्ट आर्टिकल बघू. नेक्स्ट आर्टिकल आहे 2. तर हे कशा संबंधित आहे, तर नवीन राज्यांचा प्रवेश किंवा स्थापनाशी संबंधित आहे. हे जे कलम आहे हे संसदेला 2 विशेष अधिकार प्रदान करते. 1, नवीन राज्यांना भारतीय संघराज्यात प्रवेश देण्याचा अधिकार, नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार. पण याच्यासाठी एक महत्त्वाची अट आहे. ती अट अशी की हे कलम अशा प्रदेशांशी संबंधित आहे जे सध्या भारताचे भाग नाहीत. याच्याशी संबंधित एक हे आहे की 1975 ज्यावेळेस सिक्कीम भारतात समावेश झाला तर तो भारताचा सुरुवातीला भाग नव्हता, पण घटनादुरुस्ती करून तो भारताचा भाग बनवण्यात आलेला आहे. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत आर्टिकल 3. तर आर्टिकल 3 जे आहे हे कशात संबंधित आहे, तर हे जे आहे असं दिसणार तुम्हाला स्पष्ट. ठीक आहे, तर आर्टिकल 3 नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांच्या सीमांमध्ये बदल घडवण्याशी संबंधित आहे. हे जे कलम आहे हे संसदेला काही अधिकार देतं. ते अधिकार कोणते, तर विद्यमान राज्यातून नवीन राज्य निर्माण करणे, राज्याचे क्षेत्रफळ वाढवणे किंवा कमी करणे, राज्यांच्या सीमांमध्ये बदल व राज्यांचे नाव बदलणे. अशा प्रकारचे जे काय अधिकार आहे ते आर्टिकल 3 संसदेला देते. आणि महत्त्वाचे म्हणजे हे जे कलम आहे हे भारताच्या अंतर्गत पुनर्रचनेशी संबंधित आहे. ठीक आहे, आणि आर्टिकल 2 जे होतं ते भारताच्या बाहेरील प्रदेश जर भारतामध्ये समावेश करून घ्यायचा असेल तर तेव्हा आर्टिकल 2 उपयोगी पडतं. ते तेव्हा शक्ती प्रदान करतं संसदेला. आणि याची एक अट आहे, असे विधेयक राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीने संसदेत
मांडता येतं. म्हणजे काय, तर जसे की संबंधित राज्याच्या विधिमंडळाचे मत मागवले जाते, परंतु हे जे मत आहे हे मत संसदेवर बंधनकारक नसते. म्हणजेच की राज्य काय मत देते काय नाही याच्याशी काहीच म्हणजे त्याचा विचार केला जात नाही. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत नेक्स्ट आर्टिकल आहे आर्टिकल 4. तर आर्टिकल 4 जे आहे आर्टिकल 4 ते 2 व 3 अंतर्गत केलेल्या कायद्यांशी संबंधित आहे. जसे की या कलमांतर्गत स्पष्ट करण्यात आले आहे की 2 व 3 अंतर्गत केलेले जे बदल आहेत ते कलम 368 नुसार घटना दुरुस्ती मानले जाणार नाही. म्हणजेच काय, अशा स्वरूपाचे जे कायदे आहेत संसदेला केवळ साधे बहुमताने पास करता येतात. या प्रक्रियेसाठी विशेष बहुमताची किंवा राज्यांच्या संमतीची आवश्यकता नसते. तर अशा प्रकारे आर्टिकल 4 हे आहे. म्हणजेच की जे काय आता 2 व 3 अंतर्गत बदल केले जातात संघीय स्ट्रक्चरमध्ये, फेडरल स्ट्रक्चरमध्ये, ते 368 नुसार घटना दुरुस्ती मानली जात नाही. म्हणजेच की साध्या बहुमताने ते पारित केलं जातं जसे विधेयक. तर आता आपण बघणार आहोत जे काय पार्ट 1 आहे याच्याशी संबंधित जे काय महत्त्वाच्या 5 तर फाजल अली आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी 7वी घटना दुरुस्ती 1956 करण्यात आली. ही घटना दुरुस्ती जी आहे ही राज्य पुनर्रचनेशी संबंधित आहे. या घटना दुरुस्तीने काय केलं तर पूर्वीचे जे राज्यांचे विभाजन होते जे 4 गटात होते, म्हणजेच की ABCD, ते या घटना दुरुस्तीने रद्द केले आणि भारताचे जे काय जे 4 गट होते ते रद्द केले आणि भारतामध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. तसेच 2 किंवा अधिक राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालयाची जे काय तरतूद आहे ती 7व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केली संविधानामध्ये. आणि एकाच व्यक्तीची 2 राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूदसुद्धा 7व्या घटना दुरुस्तीने केलेली आहे. जसे की उदाहरण दिल्यासाठी जर म्हटले तर गोवा आणि महाराष्ट्र यांच्यासाठी एकच उच्च न्यायालय आहे, ते म्हणजे मुंबई उच्च न्यायालय. तर अशा प्रकारे 2 किंवा अधिक राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालय असू शकते आहे, हे 7व्या घटना दुरुस्तीने तरतूद केलेली आहे. तर आता आपण नेक्स्ट बघणार आहोत 9वी घटना दुरुस्ती, जी एक महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे. तर हिचं कारण काय होतं, या घटना दुरुस्तीत कारण हे होतं की पश्चिम बंगालमधील बेरुबारी युनियन हा प्रदेश जो आहे हा पाकिस्तानला हस्तांतरित करण्यासाठी ही घटना दुरुस्ती करण्यात आली. आणि याचं कारण पार्श्वभूमी अशी होती की भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमा करार झाला होता, म्हणून ही घटना दुरुस्ती केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात निकाल दिला की भारताचा कोणताही भूप्रदेश परकीय देशाला देण्यासाठी कलम 368 नुसार घटना दुरुस्ती करणे अनिवार्य आहे. म्हणजेच काय, जर बाहेरील प्रदेश जर भारतामध्ये समाविष्ट करायचा असेल तर साध्या बहुमताने ते शक्य आहे. परंतु जर भारताचा कोणता भूप्रदेश जर समजा बाहेरच्या देशाला द्यायचा असेल तर त्याच्यासाठी मात्र 368 नुसार घटना दुरुस्ती करणे अनिवार्य आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात दिलेला आहे. तर अशा प्रकारे ही जी घटना दुरुस्ती आहे म्हणून महत्त्वाची आहे. आणि हे जी 7वी घटना दुरुस्ती आहे राज्य पुनर्रचनेशी संबंधित आहे, जी 1956 झाली. आणि 9वी घटना दुरुस्ती 1960 झाली. तर तुम्हाला जो आजचं लेक्चर आहे ते जर महत्त्वपूर्ण आणि माहिती योग्य वाटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे आपलं चॅनल आहे टार्गेट GK. आणि लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आता मी तुम्हाला थोडी महत्त्वाची माहिती देणार आहोत. माहिती अशी आहे की भारताचे जे काय संविधान आहे त्यामध्ये पार्ट किती आहे, त्यामध्ये पार्ट 25 आहेत. आणि आपण ते डेली बेसिसवर एक लेक्चर अशा स्वरूपात कमीत कमी 25 ते 30 दिवसामध्ये हे जो संविधानाचे पार्ट आहेत ते कंप्लीट करणार आहोत. कारण की जसे की पार्ट 5 जो आहे तो थोडा मोठा आहे, त्यामुळे त्याला कमीत कमी 2 दिवस लागतील. कारण की लेक्चर आपल्याला
10 ते 15 मिनिटाच्या आत ठेवायचा आहे. म्हणजेच की विद्यार्थ्यांना रिव्हिजन करण्यासाठी उपयोगी होणार आहे. आणि यामध्ये थोडा पण वेळेचा आपल्याला काहीच वेळ वाया नाही घालवायचा. कारण की कसं आहे, माझे 10 मिनिट आहेत, परंतु जे काही विद्यार्थी बघतात त्यांचा प्रत्येकांना जोडले तर कितीतरी वेळ वाया जातो. म्हणून आपण थोडक्यात आणि महत्त्वपूर्ण माहिती जी परीक्षा दृष्टिकोनातून परीक्षांमध्ये विचारलेली आहे तीच बघणार आहोत. ठीक आहे. तर हा विषय सोडून तुम्हाला कोणत्या विषयावर अजून माहिती हवी आहे, तुम्हाला कसे टॉपिक हवे आहेत की जे तुम्हाला आवश्यक आहेत अशा शॉर्ट पद्धतीने समजावून सांगण्यासाठी, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवू. तर हे जे आर्टिकल आहेत याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. व्हिडिओला पॉज करून मी प्रत्येक आर्टिकल दाखवणार आहे. आर्टिकल 2, आर्टिकल 3 आणि आर्टिकल 4. आणि हे जे 7वी घटना दुरुस्ती आहे याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि ही एक 9वी घटना दुरुस्ती. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. धन्यवाद.